राज्याचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आणि त्यांच्या दुःखद निधनाला आज 1 महिना पूर्ण झालाय. बारामती तालुक्यातील गोजूबावी पायथ्याच्या या ठिकाणी सुरू होणाऱ्या या रनवे 11च्या बरोबर या बाजूलाच अगदी 100 फुटावरती दादांचं विमान जे आहे ते या ठिकाणी कोसळलं होतं. त्या दिवसाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय. हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी दादांचं विमान जे आहे ते कोसळलं होतं. आगीच्या ज्वाळा ज्या आहेत ते भडकत होत्या आणि संपूर्ण बारामती नव्हे तर महाराष्ट्रावरती त्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला होता. प्रचाराच्या निमित्तानं बारामतीचा दौरा करत असताना ही घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश शोकसागरात बुडाला. आज त्याच ठिकाणी अजितदादांचा फोटो मांडलेला आहे. बारामती असेल, बारामतीच्या शेजारचा इंदापूर तालुका असेल, दौंड असेल, पुणे असेल, या आजूबाजूच्या परिसरातून दादांवर प्रेम करणारे ही सर्व लोक या ठिकाणी येत आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतायत. डोळ्यात त्यांच्या आजही पाणी आहे. महाराष्ट्रासाठी झटणारा, रात्रंदिवस काम करणारा, भल्या पहाट्यापासून मैदानात उतरणारा आणि रात्रीच्या उशिरापर्यंत या महाराष्ट्रासाठी काम करणारा हा नेता ज्यावेळी या सर्वांना सोडून गेला त्यावेळी हे सर्वच जण आज पोरके झालेत आणि त्यांच्या स्मृतीप्रती या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळी येऊन आता श्रद्धांजली अर्पण करतायत. त्यांच्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू. कुठून आला आहात आणि या अपघातस्थळी आल्यानंतर काय वाटतं? मी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावावरून आलेला आहे आणि आज दादांना महिना पूर्ण झाला आहे आपल्यातून जाऊन. त्यामुळं या ठिकाणी म्हटलं घटनास्थळाला आपले दादांना श्रद्धांजली वाहून यावं म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी जरा कचरा वगैरे पडला होता तोही साफ करण्यात आला आणि दादा एक कामाचा माणूस होता आणि त्यामुळं सर्व मनाला दुःखच झालेलं आहे. त्या दिवशीची या ठिकाणची परिस्थिती पाहिली, आजची परिस्थिती पाहिली, काय भावना आहेत? नेता जाऊन आज 1 महिना झालाय. खरं सांगायचं म्हटलं तर बरोबर 1 महिन्यापूर्वी 1-1.5 वाजताच मी देहूवरून आलो होतो. मी इंदापूरचा आहे पण नोकरीनिमित्त मी देहूगाव मध्ये असतो. सकाळी 9:15 वाजता कॉलेजला जाताना बातमी ऐकली. तसं कॉलेजला न जाता मी डायरेक्ट इथंच आलो होतो आणि बरोबर 1 ते 1:30च्या दरम्यानच मी इथं पोहोचलो होतो. आणि आज दादांच्या त्या जागेचं तिथं आपण नतमस्तक होण्यासाठी मी पुन्हा आज महिन्याने इथंच आलेलो आहे. अजूनही म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर भावना किंवा शब्द सुचत नाहीत की दादा गेलेत, ही भावना सहनच होत नाही. आज बारामतीतले रस्ते बघा, त्या सगळ्या वास्तू बघा, त्या अशा ओसाड वाटतात की त्यामध्ये प्राणच नाही. कारण जो प्राण होता बारामतीचा तोच आपल्यातून निघून गेलेला आहे. खरं सांगायचं म्हटलं की म्हणजे राज्याला, आम्हा सर्वांना दादांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे आयुष्यभर जपलं. परंतु दादांच्या विमानाची म्हणा किंवा दादांची काळजी घेण्यात कोण कमी पडलं हा खरं तर अजून प्रश्न आहे की नक्की काय झालंय. आज आपण बघतोय माध्यमातून, कोणी म्हणते घातपात आहे, कोणी म्हणतं अपघात आहे, पण आज सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून की नक्की काय झालं हे अजूनही आमच्या मनाला कुठेतरी हुरहुर लागते की आमचा एवढा मोठा नेता जो सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री कितीतरी वाजेपर्यंत जनसेवेसाठी कंटिन्यू वाहत असलेल्या माणसाला एवढा निष्काळजीपणा कसा असेल की विमानात कोणी म्हणतं. आज मी सकाळीच मिटकरींचं स्टेटमेंट ऐकलं, ते म्हणतात की ते संजीव कपूर कॅलिफोर्नियामध्ये. म्हणजे हा संभ्रम काय आहे की आज जर एवढा मोठा नेता जात असेल तर आपण गप्प काय? आपल्याला एक जन चळवळ उभी केली पाहिजे की नक्की झालं काय, भले तो अपघात असू दे, तो घात असू दे, पण ते सत्य जनतेपुढे आलं पाहिजे. एवढीच भावना आहे. प्रश्न जे आहेत ते अनुत्तरित आहेत. बारामतीकर म्हणून काय वाटतं? आज तुमच्यासाठी अजितदादा पहाटेपासून काम करायचे, प्रत्येक शनिवार असेल, रविवार असेल, बारामतीसाठी ते झोकून द्यायचे. आजचा दिवस या ठिकाणी तुम्हाला त्यांना श्रद्धांजली व्हावी लागते. नेता आज आपल्यात राहिलेला नाहीये. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मी एक बारामतीचा नागरिक आहे आणि मी एक दादाचा खूप मोठा चाहता आहे की ज्यावेळेस दादा आम्हाला रस्त्यावरून जाताना दिसायचे त्यावेळेस आम्ही गर्वाने सांगायचो की अजितदादा चाललेत म्हणून. मी नगर परिषदमध्ये कामाला एक छोटासा कर्मचारी आहे. ज्यावेळेस मी नगरपालिकेत कामाला लागलो त्यावेळेस त्या कामाचं महत्त्व मला समजलं, स्वच्छतेचं महत्त्व समजलं मला. पण कधी वाटलं नव्हतं की दादांना एक श्रद्धांजली आपण पण व्हावी लागेल आपल्याला. सांगायचं एवढंच मुद्दा आहे. तर आपण बघतोय की
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आजही लोक या ठिकाणी येतात आणि ज्या जागेवरती अजित पवार ज्या विमानात बसले होते ते विमान कोसळलं आणि ही घटना घडली, ती जागा पाहतात. अक्षरशः या ठिकाणी आल्याच्या नंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी दाटून येतं. आजही त्यांचे डोळे जे आहेत ते या ठिकाणी अश्रू गाळतात. अजितदादांच्या आठवणीमध्ये ही लोक आजही आपला दिवस काढत आहेत. मात्र भविष्यात असा नेता महाराष्ट्रात होणार नाही अशाही त्यांच्या भावना आहेत. दिवस सरतीलही अजित पवारांच्या आठवणी ज्या आहेत त्या उराशी बाळगून ही लोक पुढचा प्रवास करतीलही. मात्र ही जी जागा आहे ती वर्षानुवर्ष आणि कित्येक पिढ्यांना दादांच्या या अपघाताची साक्ष मात्र कायम देत राहील. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.